नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो, ज्यामध्ये आज आपण वर्णविचारातील व्यंजन यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी मी सांगू इच्छिते की दररोज रात्री 9 वाजता व्हिडिओ अपलोड होतो, त्यामुळं चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्यंजन. आता व्यंजनालाच स्वरांत, परवर्ण आणि संवृत्त हल असे 4 वेगवेगळे नावं आहेत. तर आपण पहिले व्यंजनाची व्याख्या पाहूत. व्यंजनाची व्याख्या सांगायची झाली तर ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट किंवा स्वतंत्रपणे करता येत नाही त्यांना व्यंजन असं म्हणतात. मग स्वरांत का म्हणतात व्यंजनांना? तर शेवटी त्यामध्ये स्वर मिसळावा लागतो म्हणून त्याला स्वरांत म्हणतात. स्वर अंत या शब्दामध्ये स्वर आणि अंत असे 2 शब्द मिळून स्वरांत हा शब्द तयार झालेला आहे. मग परवर्ण का म्हणतात? मग परवर्ण म्हणजे दुसऱ्या वर्णाची त्याला गरज भासते परिपूर्णता येण्यासाठी, म्हणून त्याला परवर्ण असं म्हणतात. मग आता तुम्ही म्हणसाल की व्यंजनाला स्वरांत म्हणतात हे कळलं, परवर्ण म्हणतात हे कळलं, मग संवृत्त असं का म्हणतात? कारण ज्यावेळेस व्यंजनाचा उच्चार केला जातो त्यावेळेस तोंड बंद आणि संकुचित होतं, त्यामुळं व्यंजनाच्या किंवा व्यंजनालाच संवृत्त असं म्हणतात. मग तुम्ही म्हणाल हल का म्हणतात? तर हल म्हणजे हलंत किंवा लंगडे शब्द लिहिण्यासाठी लिहितात, म्हणून व्यंजनाला हल असं सुद्धा म्हटलं जातं. यानंतर व्यंजनाचं प्रकार पाहूया. तर व्यंजनाचे एकूण 10 प्रकार पडतात, त्यापैकी पहिले 5 आपण सविस्तर पाहूया. तर पहिलं आहे स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन कशाला म्हणायचं? तर मुखातील अवयवाचा स्पर्श होऊन उच्चारली जाणारी अक्षरे त्याला स्पर्श व्यंजन म्हणायचं. मग ती किती आहेत? तर ती आहेत 25. यानंतर दुसरं आहे कठोर व्यंजन. कठोर व्यंजन कोणाला म्हणायचं? ज्यांचा उच्चार करण्यासाठी अधिक जोर लावावा लागतो किंवा जास्त मेहनत लावावी लागते त्याला कठोर व्यंजन म्हणायचं. त्यानंतर मृदुव्यंजन. मृदुव्यंजन कशाला म्हणायचं? तर ज्याचा उच्चार कोमल किंवा सौम्य असतो त्याला आपण मृदुव्यंजन म्हणायचं. स्वर हे सुद्धा मृदुव्यंजनामध्ये मोडत असतात. यानंतर अनुनासिके. ज्यांचा उच्चार नाकातून केला जातो त्यांना अनुनासिके म्हणतात. जो की आपल्याला मोठा मोठा भाग सांगायचा झाला तर शेवटचे जे क ख ग घ न असतं ती लाईन नच्या खाली म्हणजे दुसऱ्या लाईनला जो चौथा वर्ण येतो, जो नच म्हणून उच्चार केला जातो, त्यांना आपण अनुनासिके असं म्हणतो. यानंतर अर्धस्वर. अर्धस्वरांना उष्मेसुद्धा म्हटलं जातं. अर्धस्वर हे एरलव आहे, ज्यांचा उच्चार स्वरांसारखा होतो म्हणून त्यांना अर्धस्वर असं म्हणतात. यानंतर 6वा प्रकार आहे उष्मे किंवा घर्षक. उच्चार करताना हवेचे घर्षण होऊन उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षकसुद्धा म्हटलं जातं. महाप्राण. महाप्राण हा जो प्रकार आहे व्यंजनाचा तो ह ची छटा असलेला वर्ण किंवा ज्यामध्ये ह शेवटी येतो असे वर्ण म्हणजे महाप्राण वर्ण आपण म्हणतो. पण मुख्य महाप्राण असं जर आपल्याला विचारलं तर ते आहे ह. यानंतर अल्पप्राण व्यंजन. अल्पप्राण व्यंजन कशाला म्हणायचं? ज्यांचा उच्चार करताना ह ची छटा नसते त्यांना अल्पप्राण व्यंजन म्हणायचं. आता द्रविडीन व्यंजन म्हणून सुद्धा आपल्याला व्यंजनमालेत एक प्रकार पाहायला भेटतो आणि तो म्हणजे स्वतंत्रपणे वापरले जाणारे ळ हे व्यंजन. त्यानंतर संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन म्हणजे जॉईंट फॅमिली असं सुद्धा आपण या व्यंजनाचं नाव ठेवू शकतो. ज्याचा जो उच्चार असतो तो 2 किंवा अधिक व्यंजनं एकत्र येऊन बनलेला असतो, ज्यामध्ये श आणि ज्ञ ही 2 जी अक्षर आहेत त्यांना आपण संयुक्त व्यंजन म्हणत असतो.
आता एकाएकाने आपण अधिक माहिती घेऊया. स्पर्शव्यंजनाची व्याख्या मी सांगितलेलीच आहे आणि त्याची व्याप्ती पाहायची झाली तर ते क पासून म पर्यंत असे एकूण 25 व्यंजनं आहेत. यानंतर कठोर अघोष किंवा श्वासवर्ण जे की एकूण 13 आहेत, ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ आणि उरलेले म्हणजे श, श, स ही सर्व काय आहेत? कठोर आणि अघोष वर्ण आहेत. यानंतर आपण मृदू, नाद किंवा घोष वर्ण पाहूया. यांचा उच्चार किंवा यांच्या उच्चाराची जी तीव्रता असते ती खूप कमी असते. हे किती आहेत? तर हे एकूण 21 आहेत, ज्यामध्ये आपण ग, घ, ज, झ, ड, ढ, त, ध, प, ब, भ आणि उरलेले सांगायचं झालं तर य, र, ल, व, ह आणि ळ हे मृदू किंवा नाद किंवा घोष वर्ण आहेत. यानंतर अनुनासिके किंवा त्यालाच परसवर्ण असं म्हटलं जातं. ज्या वर्णाचा उच्चार प्रामुख्याने नाकातून होतो त्यांना अनुनासिके म्हणतात. अनुस्वाराऐवजी या वर्णांचा वापर केला जातो. मग ती वर्ण कुठले आहेत? तर न, 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 न आणि म ही अनुनासिके आहेत. यानंतर अल्पप्राण वर्ण व महाप्राण. आता ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातली हवा तोंडावाटे जोरात बाहेर फेकली जाते असं आपल्याला जाणवतं, बरोबर? त्यास आपण महाप्राण असं म्हणत असतो. मग ह मिसळून झालेल्या वर्णाचा महाप्राण असं सुद्धा म्हणतात. हे 14 वर्ण आहेत ज्यांना आपण महाप्राण म्हणत असतो, पण मूळ महाप्राण हा ह आहे किंवा त्यालाच आपण मुख्य महाप्राण ह असं सुद्धा म्हणू शकतो. उरलेली सर्व अल्पव्यंजनं येतात, जसं की ख, छ, ठ, थ, फ, ह, ज, ध, ढ, म या सर्वांमध्ये ह चा उच्चार होत असतो, म्हणून याला अल्पवर्ण किंवा महाप्राण वर्ण असं म्हणतात. आता यानंतर उष्मे किंवा घर्षक किंवा ईषद स्पष्ट असं कुठले वर्ण आहेत? तर श, स, स यांच्या उच्चाराच्या वेळेस जास्त हवा बाहेर पडते आणि हवेचे घर्षण होऊन उष्णता निर्माण होते, म्हणून यांना उष्मे असं म्हणतात. अर्थात ईषद या शब्दाचा अर्थ असं होतो आणि स्पष्ट या शब्दाचा अर्थ स्पर्श असा होत असतो. यानंतर अर्धस्वर, अंतस्थ किंवा ईषद विव्रत असे कुठले वर्ण आहेत? तर हे आहेत य, र, ल, व यांनाच उष्मे म्हणतात, यांनाच अंतस्थ म्हणतात, यांनाच ईषद आणि विव्रत असं म्हणतात. यांचा उच्चार अनुक्रमे ई, रू, लू, उ या स्वरांसारखा होतो. यामध्ये संधीचा एक नियम सुद्धा बसतो, म्हणजे संधी होताना हे वर्ण एकमेकांची जागा घेतात किंवा रिप्लेस होतात. या वर्णांना अर्धस्वर, अंतस्थ, ईषद आणि विव्रत म्हणत असतात. उदाहरण पाहायचं झालं अति प्लस अंत. आता अति प्लस अंत होत असताना ईची जी जागा आहे ते यन घेतली आणि त्याचं अत्यंत असा उच्चार झाला अति प्लस अंतचा. यानंतर स्वतंत्र व्यंजन जे की ळ आहे, जे द्रविडी भाषा कुळातील आहे, त्यालाच आपण कानडीतून आलेला सुद्धा वर्ण म्हणतो. बाकी सर्व वर्ण हे संस्कृतमधून आलेले आहे. यानंतर हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे, जो तुमच्या वहीमध्ये असाच्या असा लिहून ठेवा, कारण याच्यातील जो प्रकार आहे कंठ आणि मुखातील भाग जो कंठ आहे, ज्याने उच्चार होतो स्वर अ आणि आचा, स्वरादी अम आणि आहाचा, व्यंजन येईल क वर्ग त्याचबरोबर ह. त्यानंतर तालव्य, ज्याचा उच्चार करताना मुखातील भाग टाळू याला आपली जीभ चिटकत असते आणि त्यामध्ये स्वर येतील ई आणि ई. मग व्यंजन कुठले येणार? च वर्ग आणि य आणि श. त्यानंतर मूर्धन्य, म्हणजेच मुखातील भाग जो आहे मृधा,
त्याला आपली जीभ चिटकत असते. ते स्वर येतात रू आणि व्यंजन येतील ट वर्ग व त्याचबरोबर र श ळ हे काय होतात मूर्धन्य वर्ण आहेत, जे उच्चार करताना मृधा टाळेला चिटकत असते. त्यानंतर दंत. दंत म्हणजे दात. दाताला जीभ चिटकते तेव्हा स्वर लू हा उच्चार होतो. त्याचबरोबर व्यंजनातील त वर्ग आणि ल आणि स हे दंत्यवर्ण आहेत. त्यानंतर ओष्ठ्य म्हणजेच जीभ ओठाला चिटकते, जसं की उ ऊ त्यावेळेस जीभ ओठाला चिटकत असते. मग प वर्ग हा ओष्ठ्यवर्ण आहे. त्यानंतर कंठ तालव्य म्हणजे कंठाला व टाळूला जेव्हा जीभ चिटकते तेव्हा कंठ तालव्य वर्ण येतात, ज्यामध्ये स्वर ए आणि आय येत असतो व यानंतर कंठोस्थ म्हणजे कंठ आणि ओठ याला जेव्हा जीभ चिटकते तेव्हा ओ आणि औ हे दोन स्वर निर्माण होतात. आता दंतोष्ठ म्हणजे दात व ओठ यावेळेस जीभ चिटकते तेव्हा व या व्यंजनाचा उच्चार होतो. आता दंततालव्य. दंततालव्य म्हणजे दात व टाळू यांना जीभ चिटकते. यामध्ये च, छ, ज, झ हे तर वर्ण येतातच, पण तालव्य या वर्णामध्ये अ उच्चार आणि ये उच्चार लावून वेगवेगळे प्रकार पडतात. ते कसे आपण पाहूया. आता च, छ, ज, झ चा तालव्य उच्चार कधी होतो, तर कधी दंत तालव्य होतो. तर तालव्य उच्चार होत असताना ययुक्त उच्चार होतो, जसं की जग, सृष्टी. आता जग सृष्टी म्हणताना ज च्या जागी य चा उच्चार होत असतो. त्याचबरोबर जग जिवंत. जग जिवंत या गोष्टीमध्ये अ चा उच्चार होत असतो, म्हणजे इथे अयुक्त आणि ययुक्त असा उच्चार ज, छ, ज आणि झ चा होत असतो. त्याची आपण काही उदाहरणे, जसं की जग, जप, देवाचा जप. जेव्हा देवाचा जप असा शब्द उच्चारतो तेव्हा ययुक्त उच्चार होतो. त्याचबरोबर चाप, चाप धनुष्य याचा जेव्हा उच्चार करतो तेव्हा ज चा य उच्चार होत असतो. त्याचबरोबर जरा, जरा म्हातारापण ह्याचा जेव्हा उच्चार करतो तेव्हा ज चा ययुक्त उच्चार होतो. मग ययुक्त हा तर उच्चार झाला. अयुक्त केव्हा होतो? जरा थोडे. जरा थोडे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अयुक्त उच्चार होतो. आणि चाप, चिमटा जेव्हा उच्चार करतो तेव्हा सुद्धा च चा अ उच्चार होतो. जप, काळजी जेव्हा आपण उच्चार करतो जप, काळजी तेव्हा अ चा उच्चार होतो. जसं की एकच शब्द आहे पण त्याचा पुढचा शब्द लागल्यानंतर वेगवेगळा उच्चार होतो, त्याची ही उदाहरणे आहेत. जरी आता समजलं नसेल तरी आपण जेव्हा प्रश्न पाहू तेव्हा समजेल. यानंतर लिहिण्याच्या पद्धतीनुसार जसं की जोडाक्षरे, उभी मांडणी आणि आडवी मांडणीचे काय आपण उदाहरणे पाहूत. जसं की क्वी लिहिताना आपण क प्लस क्ल प्लस ई जेव्हा लिहितो तेव्हा उभ्या मांडणीत असं लिहितो आणि आडव्या मांडणीत असं लिहितो. त्यानंतर क्व लिहिताना सुद्धा उभ्या मांडणीत असं लिहितो आणि आडव्या मांडणीत असं लिहितो. ल लिहिताना सुद्धा उभी मांडणी आणि आडवी मांडणी येथे दिलेली आहे. हे बघून घ्या, आपल्याला यावर सुद्धा योग प्रश्न विचारतो. त्यानंतर दंडानुसार व्यंजनाचे वर्गीकरण, ज्यामध्ये जोडाक्षर पद्धत आहे. त्याचा पहिला नियम आपल्याला असं सांगता येईल की शेवटी जोडलेला उभा दंड असणारी व्यंजनं कुठली आहेत, तर च, ज, ख, घ आणि न यांच्या शेवटी असा दंड जोडलेला आहे. त्यामुळे उभा दंड जोडलेली अक्षरे किंवा व्यंजने याला म्हणतात. ही किती आहेत, तर ही आहेत 5. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने कुठली, तर ग, न, श ही 3 व्यंजनं शेवटी स्वतंत्र व्यंजन दंड असलेली व्यंजने आहेत. त्यानंतर मध्यभागी उभा दंड असलेली व्यंजने कुठली, तर क आणि फ या दोघांच्या मध्यभागी उभा दंड जोडलेला आहे.
त्यानंतर चौथं आहे अर्धा दंड असणारी व अर्धी होऊन शकणारी व्यंजने कुठली? तर ते आहे छ, ल आणि ळ. यांना वर एक छोटासा अर्धा दंड जोडलेला असतो. अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊन न शकणारी व्यंजने कुठली? तर ते आहेत ट, ठ, ड, ढ आणि ध आणि ह. यांना अर्धा दंड आहे पण ते अर्धे होतात का? नाही. अशी ही व्यंजने आहेत. मग दंड नसणारं व्यंजन कुठलं आहे? तर दंड नसणारं व्यंजन हे एकुलतं एक आहे जे की र आहे आणि याच्या र व्यंजन जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा आहेत, ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पहिली पद्धत शेवटी व मध्ये दंड असणारी व्यंजने. पोटात तिरपी रेष ओढून यामध्ये र लिहिलं जातं. उदाहरणार्थ फ्रेंच, भ्रम, ख्रिस्ती, क्रिया, वज्रभूमी. इथे काय झालंय? तचं त्र झालंय आणि ही र फोडण्याची एक नवीन पद्धत आहे किंवा एक पद्धत आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं म्हणजे अर्धा दंड असणारी व्यंजनं जे की खाली असं स्ट्र फोडतात. जसं आपण लिहिताना उदाहरणार्थ सांगायचं झालं तर महाराष्ट्र, ड्रायव्हर हे लिहिताना खाली र फोडतो, त्याला द हे व्यंजन अपवाद असतं, त्याच्या पोटातूनच आपण र फोडत असतो. यानंतर तिसरं आहे मध्यभागी आडवी रेष. कसं लिहायचं? तर उदाहरणार्थ पाहायचं झालं तर सूर्या, पाऱ्या, दर्या, कुऱ्हाड, वऱ्हाड. येथे काय झालंय? मध्यभागी आपण अर्धी रेष ओढून र लिहिण्याचा पद्धत स्वीकारली आहे आणि ही एक पद्धत आहे. यामध्ये उच्चार रचा य व ह असा होत असतो. यानंतर रफार पडण्याची पद्धत. आता याच्यामध्ये कसं असतं की र हे व्यंजन आहे ते दुसऱ्याला जोडत असताना मागील अक्षर जर आघात होत असेल किंवा त्या रचा उच्चार मागील अक्षरास लागून होत असेल तर पुढील अक्षरास डोक्यावर रफार फोडतात. कसं? तर उदाहरणार्थ पाहायचं झालं तर सूर्य, दर्प, स्वर्ग, तर्क, सर्प, अर्क हे वर डोक्यावर रफार फोडून र लिहिला आहे. आता ह्या र लिहिण्याच्या 4 पद्धती झालेल्या आहेत. यानंतर आपण काही प्रश्न पाहूया, ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे प, फ, ब, भ, म या व्यंजनाचा उच्चार करताना डॅश डॅश म्हणतात. आता या व्यंजनांना काय म्हणतात यांना असं विचारायचं आहे तर यांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी ओष्ठ्य व्यंजन कोणते? तर आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प, फ, ब, भ, म हे ओष्ठ्य वर्ण आहेत. यापैकी कुठला आहे इथं? तर प आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. यानंतरच्या प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी विचारले खालील वर्णातील कठोर वर्ण कुठला? तर क, ज, ठ, ध, ध आणि ब असे वर्ण दिलेले आहेत. त्यामध्ये क वर्ण हा कठोर वर्ण आहे, ज्याला श्वास वर्ण आणि अघोष वर्ण असं म्हटलं जातं. ते कुठले कुठले आहेत? तर क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ ही काय आहेत? कठोर वर्ण आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर आहे मराठीतील कोणता वर्ण हा स्वतंत्र मानला जातो? तर तो आहे ळ, जो की द्रविडन वर्ण म्हटला जातो त्याला आणि स्वतंत्र वर्ण सुद्धा म्हटला जातो. यानंतरचा प्रश्न आपल्याला द्रविडन वर्ण म्हणून कोणता वर्ण मानला जातो असा सुद्धा आयोग विचारू शकतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्वतंत्र वर्ण त्याचबरोबर द्रविडन वर्ण म्हटलं की ळ हा वर्ण आहे. आज मी येथे इतकेच प्रश्न घेते कारण व्हिडिओ लेंदी होऊ शकतो त्यामुळं. पण तुम्हाला जर प्रश्न पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवर वर्णविचार या चॅप्टरमधले 100+ प्रश्न अपलोडेड आहेत, ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.